19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती सोहळा या निमित्ताने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेहरू नगर, मुल्ला गल्ली, जुना गाव भाग, गांधी चौक, मायनी रोड, चौंडेश्वरी चौक, लेंगरे रोड ते विटा पोलीस ठाणेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती निमित्ताने दंगा काबू योजनावर रूट मार्च काढण्यात आला। यावेळी विटा पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व अंमलदार विटा नगरपालिका अग्निशामक दल, रुग्णवाहिका व पोलीस दल टीम यांच्या सहभागाने हा दंगा काबू रूट मार्च काढण्यात आला। पाहुयात पोलीस निरीक्षक शरद मेमाणे काय म्हणाल। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, सांगली जिल्हा यांच्या आदेशान्वये दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणारी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होणार असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे दंगा काबू योजना आणि रूट मार्च घेण्याचे आदेश दिल्यावरून माननीय SDPO साहेब श्री विपुल पाटील साहेब यांच्या समवेत आम्ही पोलीस स्टेशन विट्याचे 1 PI, 1 API, 4 PSI आणि 40 अंमलदार यांच्या समवेत छत्रपती शिवाजी चौक विटा येथून रूट मार्च घेण्यात आला। त्यानंतर दंगा काबू योजनेची प्रॅक्टिस घेण्यात आली, तरी सदरचा रूट मार्च शांततेत पार पडला। त्यामध्ये ॲम्ब्युलन्स आणि विटा नगरपालिकेने दिलेली फायर ब्रिगेडची गाडी सहभाग घेण्यात आलेला होता।